4 वर्षापूर्वी ओरिसाच्या जंगलातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत रानटी हत्तींचा कळप दाखल झाला होता। या रानटी हत्तींच्या कळपात सध्या 30पेक्षा जास्त हत्तींची संख्या असून गडचिरोली जिल्ह्यासह सीमावर्ती भागातल्या गोंदिया असेल चंद्रपूर जिल्ह्यातही रानटी हत्तींनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ केला। काही जणांचे जीव गेलेले आहेत, धानाच्या शेती मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे, काही घरांचं नुकसान केलेलं आहे, जीवितहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अजूनही रानटी हत्ती गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेत फिरत आहेत आणि हा समूह हत्तींचा नेमका कुठं जाईल याची कोणालाही कल्पना येत नाही। त्यामुळे हत्तींचा हा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून वन विभागाला विशेष सूचना दिलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात हत्तीच्या वावराच्या हालचालीचं निरीक्षण वैज्ञानिक पद्धतीने करा अशी सूचना वन विभागाला केली आणि त्यातूनच वन विभागाने एका संस्थेला ही जबाबदारी दिलेली आहे। त्यात काय होणार आहे तर या रानटी हत्तींचा कळप, त्याच्या हालचाली, त्याचं भ्रमणस्थळ कोणतं आहे, त्यांचं विश्रांतीस्थळ कोणतं आहे, तसेच नेमकं ते कशा पद्धतीने वावरतात या गोष्टीचं नोंद या संस्थेकडून घेतलं जाणार आहे। वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब यासाठी केला जाणार आहे। दुसरं महत्त्वाचं असं आहे की यातून त्या कळपामध्ये असलेल्या प्रत्येक हत्तीची नोंद घेतली जाणार आहे। इतकंच नव्हे तर विदर्भात ज्या ज्या ठिकाणी हत्ती आहेत त्या हत्तीची स्वतंत्र नोंद, त्याचा फोटो, त्याचं वय, लिंग याचीसुद्धा नोंदवही तयार केली जाणार आहे। एकूणच यामुळे भविष्यात रानटी हत्तींचा कळप नेमकं कोणत्या दिशेने जाऊ शकतो, रानटी हत्तीच्या धोक्यामध्ये कोणती गावं येतात याची खबरदारी घेता येईल आणि सतर्कतेच्या दृष्टीनं त्या गावाला सतर्क करता येईल असं यामागचा उद्देश आहे। आतापर्यंत विदर्भातल्या जंगलात चंद्रपूर, गडचिरोली, पूर्व विदर्भात वन्यप्राणी आणि मानव यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात पाहायला मिळत आहे। ज्यामध्ये वाघ असेल, बिबट्या असेल, इतर वन्यजीवांसोबत होणारा संघर्ष होता। मात्र आता यात रानटी हत्तींचीही भर पडलेली आहे। त्यामुळे रानटी हत्तींचा जो कळप आहे त्याच्यापासून शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना धोका उद्भवू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या संदर्भात जनजागृती केली जाणार आहे। नेमकं या उपक्रमाचा काय, या वैज्ञानिक पद्धतीच्या उपक्रमाचा किती आणि कसा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली।